नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण एक संवाद साधला होता आणि त्या संवादामध्ये आपण एक्झाम सॉल्विंग टेक्निक्स बघितल्या होत्या. पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पेपर आपण कसा सॉल्व्ह करायचा आहे, एलिमिनेशन मेथड बद्दल आपण बघितलं होतं, आपण स्कोर कसा वाढवू शकतो हे पण बघितलं होतं. तर त्या संवादामध्ये मी तुम्हाला असं पण सांगितलं होतं की तुमच्या मनात जेवढे काही प्रश्न आहेत, जेवढ्या काही शंका आहेत, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा. भरपूर जणांनी ते विचारले सुद्धा. आमच्या टीमनी प्रॉपर त्याला सॉर्ट आउट करून माझ्यापर्यंत पाठवलंय. तर त्याच शंका मी आज घेणार आहे. म्हणजे तो जो संवाद होता तोच आपला कंटिन्यू होतोय. आणि तुमच्या मनात अजून सुद्धा जर काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा, कारण डाऊटफुल माइंडसेटनी कुठल्याही एक्झामला जाणं खूप घातक आहे. कारण तुमच्या मनामध्ये बाकी काही प्रश्न येत असतात, त्याची उत्तर तुम्हाला मिळालेली नाही आहेत आणि तुम्ही त्या भीतीने एक्झामला जाताय, तर तुम्ही प्रोडक्टिव्ह किंवा तुमचा प्रॉपर एफर्ट देऊन तो पेपर सॉल्व्ह करणार आहे का? तर असं होणारच नाही. त्यामुळे जेवढे काही प्रश्न येत आहेत ते प्रत्येक आम्हाला कमेंट करून विचारा. या दिवसांमध्ये मी प्रत्येक इव्हन एका सिंगल डाऊटवरती सुद्धा सेशन घेऊन येईल. ठीक आहे, फक्त प्रश्न जे असतील तर ते पर्सनल नको, फक्त एक्झाम रिलेटेड ठेवा. बरेचसे जण पर्सनल क्वेश्चन पण विचारत राहतात, त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये काहीही फायदा नाही आहे. तुम्ही एक्झाममध्ये जे तुम्हाला कामाचं आहे त्या रिलेटेड प्रश्न विचारा. ठीक आहे, तर आजचा संवाद थोडा कॅज्युअल आहे आणि माझ्यासाठी पण नवीन आहे, कारण मी इथं जे आम्हाला टीमनी प्रॉपर लिस्ट पाठवली होती प्रश्नांची तर ती घेतलेली आहे. तर प्रत्येकाचे प्रश्न आणि त्याला मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्याकडून जर काही राहून गेला तर पुन्हा एकदा तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, तर लगेच आपण प्रश्नांपासून सुरुवात करू. पहिला आहे की पूनम मॅम विचारतायत, सर हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि मला राऊंड नेमके कसे डार्क करायचे, म्हणजे राऊंड कसा आपण डार्क करतो तर याच्याबद्दलची आयडिया नसेल त्यांना. मीन्स कसे डार्क झाले तर ते व्हॅलिड होणार नाहीत. ठीक आहे, तर याबद्दल 3-4 मिनिटांमध्ये सांगा. ते एवढा जास्त वेळ नाही जाणार त्याच्यामध्ये. राऊंड कसा डार्क करायचा याच्याबद्दलचा नमुना तुम्हाला पेपरच्या शेवटच्या पानावरती असतो दिलेला, त्यानुसारच तुमचा राऊंड झाला पाहिजे. सर्कल ज्यावेळेस आपण बनवतो त्यासाठी ब्लॅक बॉलपेनच यूज करायचा आहे. मशीनद्वारे तुमची आन्सर की चेक होत असते, त्यामुळं याच्यामध्ये ते जो सर्कल आहे तो म्हणजे तुम्ही जो राऊंड करताय हा त्या सर्कलच्या बाहेर जायला नको आणि इव्हन सर्कल मधली सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नको आहे. तर तुमचा प्रॉपर सर्कल हा भरला गेला पाहिजे, 95% पर्यंत भरला गेला पाहिजे, तर तो तुम्हाला चेकिंगसाठी कामी पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे तो चेक केला जाईल. आणि दुसरं म्हणजे ना, बरेचसे जण असं पण करतात की सगळे प्रश्न एकदा बघून घेतात प्रश्नपत्रिकेतले, प्रश्नपत्रिकेत कुठंतरी खानाखुणा करून ठेवतात की हे त्याचं उत्तर आहे, हे त्याचं उत्तर आहे, आणि सगळ्यात शेवटी आन्सर कीवरती गोल करायला घेतात. तर हे सगळे चुकीची मेथड करतायत. म्हणजे हे त्याच एकाच एक्झामला करतात, दुसऱ्या एक्झामला म्हणजे दुसरी एक्झाम त्यांना द्यावी लागते. याच्या नेमकं रिझन काय आहे की पेपरमध्ये जर तुम्ही तसं करत असाल की सगळ्यात पेपर पहिल्यांदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर गोल करत बसलाय, तर यात तुमचा वेळ एक्स्ट्रा पण जातो आणि चुकीच्या ठिकाणी गोल होतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 2चा गोल हा 3ला होईल आन्सर की मध्ये. तर असं अजिबात करायचं नाहीये. ज्या त्या प्रश्न म्हणजे जेव्हा तेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला की लगेच तो गोल करायचा. ठीक आहे, असं अजिबात करू नका की सगळे पहिल्यांदा बघून घेतले आणि नंतर गोल करत बसलाय, असं अजिबात करायचं नाहीये. एक क्वेश्चन सॉल्व्ह करा, लगेचच त्याचा गोल करत चला. करंट अफेअरच्या वगैरे बाबतीत तुम्ही असं करू शकता की समजा पहिल्यांदा 20 क्वेश्चन तुम्हाला सिक्वेन्समध्ये भेटलेत आणि सगळेच आन्सर तुम्हाला देता येत आहेत, तर 2-2 प्रश्न एक साथ तुम्ही गोल करायला घ्या. मात्र सगळेच्या सगळे प्रश्न परत गोल करताय असं अजिबात करायचं नाही. त्याच्यामध्ये वेळ पण जातो आणि चुकायची शक्यता वाढते. ठीक आहे, तर गोल कसा करायचा या संदर्भाची शंका सगळ्यांच्या दूर झाल्या असतील. पुढच्या प्रश्नाकडे या. निलिमा मॅम विचारतायत की अभ्यास केला तरी असं वाटते की काहीतरी राहिले आणि यामुळे थोडी भीती वाटत आहे सर. तर भीती वाटणं याच्यावरती सोल्युशन आहे. मात्र अभ्यास केलाय आणि तरी तो इनकम्प्लीट वाटतोय, पूर्ण झाला नाही असं वाटतोय, तर हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं आणि ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये अभ्यास कधीच कम्प्लीट होत नसतो. जे विद्यार्थी आता 4-4, 5-5 वर्षांपासून तयारी करतायत अशांचा सुद्धा अभ्यास झालेला नसतो, कारण अभ्यास कधीच पूर्ण होणार नाही. हे काय आपल्या शाळेची एक्झाम नाहीये, स्पर्धा परीक्षा आहे. याच्यामध्ये करंट अफेअरचा रोल महत्वाचा असतो. ज्या करंट घडामोडी ज्या घडलेल्या असतात त्या रिलेटेड GS मध्ये सुद्धा क्वेश्चन बनतात. त्यामुळे कुणाचाच अभ्यास पूर्ण होत नसतो. मॅक्झिमम आपण अभ्यास करू शकतो, मॅक्झिमम रिव्हिजन करू शकतो. आणि भीती कशी घालवायची, तर भीती घालवण्यासाठी एका प्रॅक्टिकल माइंडसेटने पेपरला जायचं आहे की हो माझा सगळा अभ्यास झालेला नाहीये, त्यामुळे 100 प्रश्न काय मला सॉल्व्ह करायचे नाहीयेत. मला जेवढा माझा अभ्यास झालाय, समजा 80% माझा अभ्यास झालाय, तर 80 प्रश्नांपर्यंत माझी कुवत आहे, मी तेवढे प्रश्न बरोबर सॉल्व्ह करून येणार, या कॉन्फिडन्सने एक्झामला जा. म्हणजे भीती तुमची निघून जाईल. ठीक आहे, प्रॅक्टिकल बिहेवियर ठेवल्यावरती भीती राहणार नाही ना.
म्हणजे समजा कुणाला एखाद्या गोष्टीची भीती असते, समजा त्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली, समजा एखाद्याला स्टेज डेअरिंग नाही आहे किंवा कुणाला कुठला खेळ खेळता येत नाही, त्याने जर ॲक्सेप्ट केलं ना की मला ती गोष्ट येत नाही, तर आपण त्याला चांगले एफर्ट देऊ शकतो, म्हणजे शिकण्यासाठीचे एफर्ट देऊ शकतो. तर ॲक्सेप्ट करा की मला पेपरमधले 100चे 100 प्रश्न तर सॉल्व्ह करायचेच नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण अभ्यास झालेला नाहीयेच, तर जेवढा आपण अभ्यास केलाय त्यावरती क्वेश्चन दिसणार आहेत आणि ते तुम्ही अगदी ॲक्युरेटली सॉल्व्ह करायचे, करेक्ट आन्सर आले पाहिजेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊ आता. हा प्रश्न तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये असणार आहे, सीसॅट संदर्भातचा आहे. अश्विनी मॅमचा हा प्रश्न आहे. हाय सर, कॅन यू प्लीज टेल अस हाऊ टू मॅनेज टाइम फॉर पेपर 2 आणि सिन्स पेपर 2 इज लेंदी पेपर. तर पेपर 2 हा थोडा लेंदी असतो, तो पॅसेजमुळे लेंदी होतो, म्हणजे उतारे जे असतात त्याच्यामुळे तो मोठा वाटतो. आणि पेपर 2 मध्ये ना टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. टाइम कसा मॅनेज करायचा या रिलेटेड पेपर 2 बद्दल भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत. एक प्रश्न असा पण विचारलाय की 15 मिनिटं आधी पेपर 2 कसा सॉल्व्ह करायचा, कारण मी त्या मागच्या संवादामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक पेपर आपल्याला ॲटलिस्ट 15 मिनिटं आधी झाला पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन पाहिजे, अशा प्रकारे आपण त्याला आपल्या स्पीडला मॅनेज केलं पाहिजे. तर पेपर 2 सुद्धा किंवा कुठलाही पेपर हा 15 मिनिटं आधी कंप्लीट करता येतो. पेपर 2 बाबतीत जर विचार केला ना तर तुमचा रीडिंग स्पीड काय आहे, तुम्ही रीडिंग किती फास्ट करता, त्याचं आकलन तुम्हाला किती फास्ट होतं, यावरती सगळ्या काही गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे स्वतःच्या रीडिंग स्पीडवरती काम किती केलंय तुम्ही, यावरती या पेपरचं टाइम तुम्हाला किती लागणार आहे, वेळ पुरणार आहे की नाही हे डिपेंड आहे. आणि त्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस किती केली आहे. तर पेपर 2 साठी तर टाइम मॅनेजमेंट असंच मी सजेस्ट करतो की सलग सगळे उतारे किंवा सलग सगळे ॲप्टिट्यूडचे म्हणजे आपल्या अंकगणिताचे, बुद्धिमापन चाचणीचे सलग प्रश्न सॉल्व्ह नाहीत करायचे. नेमकं काय होतं ना, पेपर 2 आपण ज्यावेळेस घेतो, 2-3 उतारे झाले, 4थ्या उतार्याला डोकं बंद व्हायला किंवा ब्लाइंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं की थोडंसं जड पडतं. सगळे प्रश्न किंवा जे उतारे वाचतोय तो आधी वाचलाय, मागच्या उतार्यामध्ये पण हेच काहीतरी वाचत होतो असं म्हणजे अशी फिलिंग तयार होते. साधारणतः आपल्याला 10 ते 12 उतारे येतात. मग आपण जर प्रत्येक 3-3 उतार्यांमध्ये थोडा गॅप ठेवला ना तर आपल्याला स्पीड मॅनेज करता येईल. तो कसा काय, पहिल्यांदा 3 उतारे जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. 4था उतारा डायरेक्ट नाही घ्यायचा, आपल्या आवडत्या क्वेश्चनकडे वळायचं. आवडता क्वेश्चन म्हणजे तुमचे 3 प्रकारचे क्वेश्चन आणखीन बाकी असतात. एक म्हणजे अंकगणित, दुसरं म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि तिसरं म्हणजे आकलन क्षमता. म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात ना, डिसिजन मेकिंग वाले. तर जर तुम्हाला डिसिजन मेकिंगचा एखादा क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायचा असेल तर तो लगेचच सॉल्व्ह करत चला. यातून काय होतं की आपल्या डोक्याला काय झालेलं असतं, मेंदू थोडासा कंटाळलेला असतो, थकलेला असतो, सलग 3-3 मोठे उतारे वाचलेले असतात, त्याचे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतात, त्यामुळे कंटाळा येतो. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आणि सगळं साहजिक आहे, सगळं नॅचरल आहे. तर 3 उतारे झाल्यानंतर तुमच्या आवडत्या सब्जेक्टकडे जा, अंकगणित मधले 1-2 प्रश्न सॉल्व्ह करा. बुद्धिमापन चाचणीमध्ये वयाच्या संदर्भाचे किंवा जे काही नातेसंबंध आहे त्या रिलेटेड प्रश्न दिसतील. कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न सगळ्यांना आवडतात, तर तो एखादा प्रश्न मध्ये सॉल्व्ह करायचा. यातून रिफ्रेशमेंट होणार आहे, तुमचं माइंड थोडंसं रिलॅक्स होईल, बुद्धी थोडीशी परत एकदा अगदी चांगल्या पद्धतीने चालायला सुरुवात होईल, रिफ्रेश होते. म्हणजे आपण जसं मोबाईल रिबूट करतो ना जास्त लोड झाल्यावरती, तो प्रकारे हा. तर 3 उतारे झाल्यावरती मध्ये एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सगळा पेपर सॉल्व्ह केला तर फ्रेश माइंडली पेपर सगळा कंप्लीट होईल आणि तुमच्याकडे टाइम सुद्धा शिल्लक असणार आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाला मी आय थिंक प्रॉपर तुम्हाला आन्सर देऊ शकलोय. याचं फक्त आता एक्झाम मध्ये जाऊन अंमल करायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. सर, हाऊ टू ओव्हरकम डिप्रेशन, नर्वसनेस ड्युरिंग एक्झाम हॉल. तर डिप्रेशन आणि नर्वसनेस हे एक्झाम हॉलमध्ये आपण कसं याच्यातून बाहेर पडू शकतो. तर डिप्रेस माणूस कधी होतो, तर ज्यावेळेस आपल्याकडं काही प्रेशर असेल, म्हणजे आपल्यावरती कुणाचं तरी बर्डन आहे, तर आपण डिप्रेशनमध्ये जातो. आपली तयारी जर त्या लेवलची नाही आहे असं वाटत असलं तरी आपण डिप्रेशनमध्ये जातो. तर डिप्रेशनमध्ये एक्झाममध्ये ॲक्च्युली एक्झाम हॉलमध्ये डिप्रेशन हे सगळ्यांना येतं किंवा नर्वसनेस हा सगळ्यांमध्येच असतो, पण तुम्ही त्याला टॅकल करायचं आहे. ते कसं, तर ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येईल तर तुमच्या आवडत्या सब्जेक्टमधले क्वेश्चन जे असतील किंवा तुम्हाला ज्या सब्जेक्टचा प्रॉपर नॉलेज आहे, ज्याचा चांगला अभ्यास झालाय, तर त्याचे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्या. 1-2 प्रश्न ज्यावेळेस बरोबर येतील, हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल, हा नर्वसनेस पण कमी होऊन जाईल आणि डिप्रेशन जे आहे तर ते अशाच पद्धतीने ओव्हरकम होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी कराल, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीतून चांगलं फील होत आहे, म्हणजे 2 प्रश्न जर दिसले, बरोबर वाटले, तुम्ही त्याचा अभ्यास केला होता असं जर फील झालं,
तर नक्कीच डिप्रेशन येणारच नाही आहे, बाहेर पडाल त्यातून. तर हे काही जास्त अवघड नाही आहे. तुम्ही फक्त आधी काही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं एवढंच अपेक्षित होतं आणि एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी म्हणजे या दिवसांमध्ये ॲटलिस्ट 2-3 प्रश्न तरी एक आयोगाचेच म्हणजे जे मागच्या वर्षींच्या पेपर जे होते ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, यातून तुमचं डिप्रेशन अजिबात तो फीलच राहणार नाही आहे, अगदी कॉन्फिडेंटली एक्झामला जाल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. एक असा प्रश्न आहे की वैभव सर विचारतायत की व्हेरी नाईस अँड हेल्पफुल टिप्स सर, विजन स्टडी ॲपमध्ये करंट अफेअरचे मेगा लेक्चर कुठे आहे, प्लीज टेल मी दी पाथ. तर जे विद्यार्थी विजन स्टडीवरती आहेत, ज्यांनी कुठल्या ना कुठल्या कोर्सला प्रवेश घेतला आहे, तर अशांसाठी आम्ही मेगा करंट अफेअरचं लेक्चर हे प्रोव्हाइड केलेलं आहे. नॉनस्टॉप करंट अफेअर या नावाने आम्ही त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. 15-16 तासांचं ते लेक्चर आहे, जे तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये दिसणार आहे करंट अफेअरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, विजन स्टडी ॲपमध्ये ते आहे. आणि ज्यांना कुणाला आत्ता सुद्धा त्याला परचेस करायचं असेल तर तसा सुद्धा ऑप्शन आहे. फक्त करंट अफेअरचा कोर्स परचेस करू शकता. आय थिंक 299 रुपयेच त्याची प्राइस आहे. जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर नक्कीच तुम्ही त्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. त्या संदर्भाच्या सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण. संजू आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलाय. सर, एक्झाममध्ये उत्तरपत्रिका भरताना घ्यावयाची काळजी, अटेम्प्ट क्वेश्चन काउंटिंग इन लास्ट 2 मिनिट्स बद्दल काही सांगा. तर जसं मी सांगितलं होतं ना आधी की 15 मिनिटं आधी तुमचा पेपर व्हायला पाहिजे. आणि जर तसं झालं तर तुम्हाला प्रॉपर एक वेळ मिळतो की तुम्ही किती प्रश्न अटेंड केलेत. तुम्ही थोडंफार कॅल्क्युलेशन्स करू शकता. ते शेवटच्या 15 मिनिटांमध्ये करायचं आहे. सुरुवातीला त्या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आहे. आणि काही गोष्टी असतात की ज्या अजिबात जज करायच्या नसतात. म्हणजे आधीच तुम्ही पूर्वग्रह पेपरबद्दल करायचा नाही. पेपर प्रश्नपत्रिका बघितली आणि वाटू लागलं की अरे हा सगळा सोपाच पेपर आहे, आपण जास्त अटेम्प्ट करू, तर हा पूर्व अनुमान पूर्वग्रह अजिबात करायचं नसतं. प्री जज कुठल्याच गोष्टी करू नका. पहिल्यांदा प्रत्येक सेक्शन जसा तुम्हाला जमतोय त्या पद्धतीने सॉल्व्ह करत करत पुढे जायचं आहे. 15-1 मिनिटं आधी पेपर होतो आणि त्या गोष्टींमध्ये म्हणजे पेपर झाल्यानंतर 15 मिनिटात सगळं काउंटिंग वगैरे तुम्ही करू शकता. त्यावेळेस थोडा अंदाज येईल की पेपरची क्वालिटी कशी आहे आणि त्यानुसार समजा एखाद्या 2 प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. ठीक आहे, तर उत्तरपत्रिका भरताना कशी काळजी घ्यायची आहे ना, तर ती तर ऑलरेडी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्समध्येच दिलेलं असतं. पेपर हातात मिळाल्या पहिल्याच पेजवरती इन्स्ट्रक्शन्स असतात, त्या प्रॉपर वाचायच्या आणि त्यानुसार प्रोसिजर करायची. ठीक आहे, याच्यामध्ये असं काही प्रॅक्टिकल दाखवण्यासारखं काही नाही आहे. आणि विसरू नका, स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तुम्ही, इन्स्ट्रक्शन वाचून फॉलो करता येतील इतपत तरी तुमची तयारी असेलच. कारण नंतर भविष्यामध्ये जर अधिकारी झाला तर त्या केसमध्ये इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या पण असतात, सिनियरच्या इन्स्ट्रक्शन पाळायच्या पण असतात. तर ह्या पेपरच्या इन्स्ट्रक्शन तर खूप क्षुल्लक आहेत त्या तुलनेत, तर त्या तुम्ही करा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. मृदुल विचारतायत की सर, UPSCच्या प्रिपरेशन असणाऱ्यांना थोडं मराठी टर्म्स कठीण जातात, तर त्यांच्यासाठी पेपर अप्रोच आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सवर एक व्हिडिओ टाका, आवडेल सगळ्यांना, थँक्यू. तर मृदुल, UPSCची जर तयारी करत असाल आणि इंग्लिशमधून जर तयारी केली असेल तर मराठी वर्ड डिफिकल्ट जाणं हे साहजिक आहे. पण हे तयारी करताना डिफिकल्ट जातील. पेपर तर तुम्हाला 2 भाषांमध्ये असतो, ड्युअल लँग्वेजमध्ये, बायलिंग्वल असतो पेपर. तर मराठी प्रश्न खाली इंग्लिशमध्ये सुद्धा असतो, तो इंग्लिश क्वेश्चन तुम्ही वाचू शकता. प्रिपरेशन कसं करायचं हे तर आता पुढच्या वर्षीच्या एक्झामसाठी डिपेंड आहे. सध्या आता प्रिपरेशनबद्दल आपण नाही काही बोलू शकणार, कारण तेवढे कमी दिवस राहिलेले आहेत आणि आता काही नवीन वाचणं हे तर अपेक्षितच नाही आहे. जे तुम्ही जुनाच अभ्यास करत होता, जे तुम्ही रिव्हिजन करत होता, तीच कंटिन्यू ठेवायची. बाकी नवीन काय वाचायचं नाही आहे. एक्झाममध्ये पेपर कसं सॉल्व्ह करायचं, तर इंग्लिश क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात. फक्त प्रॉब्लेम सीसॅटच्या 2 मराठी उतार्यांना होईल, कारण त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं नसतं, ते मराठीतच असतात. बाकी सगळे उतारे मराठी आणि इंग्रजीमध्ये असतील. ठीक आहे, त्यामुळे त्या 2 उतार्यांचं अप्रोच थोडासा तुम्हाला तेवढं मराठी येतच, आपल्याला उतारे वाचता येतील एवढं मराठी समजतं. आणि जर नाही समजत तर मग ठीक आहे, दुसरे इंग्लिशवाले उतारे सॉल्व्ह करा तुम्ही. आणि असं विचारलं की इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती एक व्हिडिओ, तर आपण ऑलरेडी 1-1.5 महिन्यापूर्वीच मस्ट डू लिस्ट ही बनवलेली आहे. प्रत्येक सब्जेक्टचे 10-11 मिनिटाचे ते व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमधले कोणते महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही करायचे आहेत हे दिलेलं आहे. तर फक्त यूट्यूबवरती सर्च करा मस्ट डू लिस्ट बाय विजन गव्हर्नमेंट जॉब किंवा विजन. तर तुम्हाला इतिहास म्हणजे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी या प्रत्येक सब्जेक्टचे मस्ट डू टॉपिक्स दिसतील. ते टॉपिक एकदा तुम्ही करून घ्या, म्हणजे चेक करा की झालेत की नाही. जर ते तुमचे झाले असतील तर ऑलमोस्ट सगळा सिलेबस झालेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. टेम्परामेंट प्रॉब्लेम सर, ओंकार पाटील आहेत, ते विचारतायत टेम्परामेंट प्रॉब्लेम. तर टेम्परामेंट प्रॉब्लेम म्हणजे काय असतं की आपल्याला एक्झामला जातोय आपण, काही गोष्टी आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलेलो असेल तर तो टेम्परामेंटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेपरचा रागच आला आहे, आयोगाचा रागच आला आहे, तर तो आपल्या टेम्परामेंटचा इश्यू आहे.
तर त्याच्यासाठी 2 उपाय करायचे. पेपरच्या आधी कॉन्फिडेंटली एक्झामला जायचं, ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेटनी अभ्यास झालेला असतो आणि जेवढं झालंय तेवढंच आपल्याला येणार आहे. जो अभ्यासच केला नाही त्याचे प्रश्न बरोबर येतील हे अपेक्षित ठेवू नका. म्हणजे त्या संदर्भात तुम्हाला समजलं पाहिजे की आपण जेवढा अभ्यास केलाय तेवढेच आपल्याला मार्क मिळणार आहेत. आपण जो अभ्यास केलेलाच नाही त्याच्या मार्कांची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तर हा एक माइंडसेट ठेवायचा. आणि दुसरं म्हणजे एक्झाम हॉलमध्ये पेपर हातात भेटल्यावरती ज्यावेळेस पहिल्यांदा 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर पेपर कसा आहे याबद्दलचं प्रिझम्पशन करायचं नाही, ठीक आहे. म्हणजे आधीच पेपर संपायच्या आधीच पेपर सोपा होता की अवघड आहे की खूपच अवघड आहे हे आधीच प्री जज करायचं नाही, जे ऑलरेडी मी आधीच्या प्रश्नामध्ये पण सांगितलं. तर आपला टेम्परामेंट चांगला असतो. म्हणजे आपण प्रॉपरली त्या पेपरला अटेंड करू, प्रॉपर आपल्याला सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येतील ज्याचा आपण अभ्यास केला आहे, ठीक आहे. जर तुमचा माइंडसेट चुकला तर जो अभ्यास केलाय तो पण परीक्षेत आठवणार नाहीये. त्यामुळे अगदी शिस्तीत पेपरला सॉल्व्ह करा, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊ. वनिता मॅम विचारतायत की सर सीसॅटला निगेटिव्ह काय आहे. तर सीसॅटला निगेटिव्ह काय आहे, आय थिंक मार्किंग बद्दल ते विचारतायत. तर उतारे वगैरे सगळं निगेटिव्ह मार्किंगचं असतं. फक्त ज्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे असे 5 प्रश्न येतात निर्णय क्षमतेशी संदर्भात, तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. बाकी दोन्ही पेपरसाठी इव्हन आयोगाच्या सगळ्याच परीक्षांसाठी इथून पुढं 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. तर तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क वजा होतात, ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आयोगाने ऑलरेडी नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्यानुसार येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी ते लागू आहे. तर या एक्झामला सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे आणि आयोगाचे डिपार्टमेंटल एक्झाम जे असतात त्याला सुद्धा 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. शौर्या मॅम विचारतायत सर मी रोज एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करते बट जेवढा स्टडी तेवढा स्कोर येत नाही, खूप टेन्शन येतंय, कन्फ्यूज खूप होतंय, तर प्लीज हेल्प मी. तर कन्फ्युजनवरती आपण इलाज करू शकतो. मात्र तुम्ही जे पेपर सॉल्व्ह करताय, समजा कुठल्या इन्स्टिट्यूटचे पेपर सॉल्व्ह करत असाल, कुठल्या क्लासचे पेपर सॉल्व्ह करत असाल, तर क्लासचा पेपर बनवण्याची जी त्यांची पद्धत असते आणि आयोगाची पेपर बनवण्याची पद्धत याच्यामध्ये फरक आहे. आयोग तेवढे जास्त डिफिकल्ट नाही बनवत. आयोग फक्त भाषेमध्ये खेळत असतो आणि क्लासचे किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटचे जे पेपर असतात ना तर ते तुमच्या नॉलेजला टेस्ट करण्यासाठी असतात. म्हणजे तुमचा अभ्यास कितपत झालाय. कधी कधी असे पेपर बनवले असतात की ज्याचे आन्सर चुकावेत किंवा आन्सर जरी बरोबर आले तरी एक्सप्लेनेशन मधून तुम्हाला बरंचसं रिव्हिजन व्हावी, बरंचसं नॉलेज मिळावं, तर असे ते पेपर बनवलेले असतात इन्स्टिट्यूटनी किंवा कुठल्याही क्लासनी वगैरे. तर जरी क्लासच्या इन्स्टिट्यूटच्या पेपरमध्ये मार्क कमी येत असतील तरी हरकत नाही, पण त्यांच्या एक्सप्लेनेशनमधून तुम्ही मुद्दे क्लिअर करत चला, रिव्हिजन व्हावी असा तो हेतू असतो. आयोगाचा क्वेश्चन पेपर बघाल तर तेवढा जास्त डिफिकल्ट नसतो जेवढा आपल्या क्लासेसचा किंवा इन्स्टिट्यूटचा असतो तेवढा डिफिकल्ट आयोगाचा पेपर नसतो. आयोग थोडा भाषेमध्ये खेळत असतो, ठीक आहे. तर भाषा आपल्याला समजून घ्यायची आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून आणि कुठल्याही क्लासचे कुठल्याही इन्स्टिट्यूटचे ज्यावेळेस पेपर सॉल्व्ह करता तर त्यातून नॉलेज घ्यायचं असतं किंवा रिव्हिजन करायची असती. तर तो फरक आहे. त्यामुळे स्कोर आत्ता जरी कमी दिसला तरी हरकत नाही. एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील जर तुम्ही प्रॉपर फ्लोमध्ये असाल तर. बाकी कन्फ्युजन होते म्हणजे ते ज्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे माझे इकडं इन्स्टिट्यूटचे जे काही पेपर असतील ते सॉल्व्ह करताना 100 पैकी 60 प्रश्न सॉल्व्ह होतात, 20-30च बरोबर येत आहेत, 30 चुकत आहेत, तर यामुळे असं वाटतं की अभ्यास झालाय की नाही. ते कन्फ्युजन असेल तर ते आता दूर झालं असणार ही एक अपेक्षा आहे. कारण आयोगाचे आणि इन्स्टिट्यूटच्या पेपरमध्ये असा फरक असतो. तर आता तो तुम्हाला लक्षात आला असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. चंदर विचारतायत थँक्स सर यू गेव लॉट ऑफ एनर्जी इन ॲडवर्स सिच्युएशन. सीसॅटचा पेपर 15 मिनिट आधी कसा सोडवून होईल. तर सीसॅट बद्दल मी आय थिंक आधीच्याच प्रश्नामध्ये बोललेलो आहे की कशा पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा आहे, 15 मिनिटं आधी कसं होईल. तर तुमचा अप्रोच म्हणजे तुमचा रिडिंग स्पीड कसा आहे त्याच्यावरती हा 15 मिनिटं आधी होतो की नाही हे डिपेंड आहे. रिडिंग स्पीड आणि आकलन क्षमता आणि ऑफकोर्स प्रॅक्टिस किती केलेली आहे याच्यावरती सीसॅटचा सगळा खेळ आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. भूषण विचारतायत थँक्यू सर प्लीज एक्सप्लेन हाऊ टू सॉल्व्ह सीसॅट. तर सीसॅट बद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे. ते पुढे असं पण सांगतायत की माय स्ट्रॉंग पॉईंट इज ॲप्टिट्यूड, सो विच क्वेश्चन सॉल्व्ह फर्स्ट, पॅसेज क्वेश्चन्स, मराठी इंग्लिश, ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स और लास्ट 5 थिंकिंग क्वेश्चन, ऑल्सो एक्सप्लेन अबाउट टाइम मॅनेजमेंट, सर प्लीज गाईड अस ॲज अर्ली एज पॉसिबल. तर आलो की लगेचच आलो आहे. तर सीसॅटचा तर कसा सॉल्व्ह करायचा हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे आणि यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित बुद्धिमापन चाचणी. तर ते विचारतात की कोणता आधी सॉल्व्ह करायचा. तर पेपर 2 मध्ये डायरेक्ट उतार्यांपासूनच सुरुवात करा.
3 उतारे सॉल्व्ह करा, त्यानंतर तुमच्या आवडत्या सब्जेक्टकडे स्विच व्हायचं, म्हणजे बुद्धिमापन मधला एखादा घ्या, अंकगणित मधला किंवा निर्णय क्षमतेमधला. तर असं करत सगळे उतारे सॉल्व्ह करा, कारण उतारांचाच हा मेजर पोर्शन असलेला पेपर आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्टली 50-55 प्रश्नांचे उतारे येतात. त्यामुळे मेजर ह्याचं पोर्शन असल्यामुळे हे 50 प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे, टॅकल करायचे. त्या दृष्टिकोनातून उतारे सॉल्व्ह करणं हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, तर याचा अप्रोच ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. पुढचा प्रश्न आहे वंदना मॅमचा. त्या असं विचारतात, आपले सर्व लेक्चर्स अगदी सुपर आहेत. मला प्रथमच अभ्यास करताना फ्रेश वाटत आहे. फास्ट ट्रॅक बॅच साठी मनापासून आभारी आहे आणि अँड टेक्निक्स आर दी बेस्ट. तर याच्यामध्ये प्रश्न नाहीये, सॉरी प्रश्न खाली आहे. मोहिनी मॅम विचारतायत, थँक्यू सर, टाइम मॅनेजमेंट क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये जाऊ नये यासाठी या 10 दिवसांमध्ये 10 डेजमध्ये काय करायचं, तसेच एक्झामच्या 1 दिवस अगोदर काय करायचं याबद्दल गाईड करा सर. तर 10 दिवसांमध्ये काय करायचं हे आपण बोलू. त्यानंतरच्या एका सेशनमध्ये आपण 1 दिवस आधी 2 दिवस आधी काय करायचं हे बघूयात. सध्या तुमचं जे रुटीन आतापर्यंत तुम्ही ठेवलेलं आहे तसंच ठेवा, याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. रुटीन सेम राहू द्या. रुटीन मध्ये जर चेंज केला तर या 10 दिवसांमध्ये पूर्ण सगळं कोलॅप्स होऊन जाईल. समजा जर तुम्ही लेट उठत असाल, रात्रभर जागत असाल, त्याच प्रोसेसमध्ये राहा. शेवटच्या 1-2 दिवसांमध्ये रिलॅक्स होण्यासाठी म्हणून थोडा जास्त वेळ झोप काढायची, थोडासा मेंदूला जास्त फ्री ठेवायचंय, अगदी त्याला जास्त झोप झाली पाहिजे. त्याला असं बांधून ठेवल्यासारखं बर्डन मध्ये ठेवू नका, म्हणजे स्वतःला बर्डन मध्ये ठेवू नका. या 10 दिवसांमध्ये फक्त या शेवटच्या दिवसांमध्ये एक्झामला जाईपर्यंत एक गोष्ट स्ट्रिक्टली फॉलो करायची. तुम्ही ज्या गोष्टीमुळे डिस्ट्रॅक्ट होता त्याच्यापासून लांब राहा. म्हणजे कोणी सोशल मीडियापासून डिस्ट्रॅक्ट होत असेल तर त्याच्यावरती जाऊ नका, टाळा त्याला पूर्णपणे. कोणी असं होतं की आजकाल युट्यूबमुळे सुद्धा बरेचसे डिस्ट्रॅक्शन वाढलेले आहे. आता हा व्हिडिओ बघत बघत तुम्हाला खाली बरेचसे सजेशन्स पण येतात, मग हा झाल्यानंतर खालचा बघाल, त्याच्यानंतर खालचा, तर असं तुम्हाला कळणार नाही की आपला 1-2 तास असेच निघून गेलेत. आणि ते मग तुमच्या जे काही तुम्हाला क्षमता आहे बुद्धीची ती जास्त कन्झ्युम होते अशा गोष्टींमध्ये. तर ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या टाळा ना, ज्याच्यातून तुम्हाला प्रोडक्टिव्ह आणि ज्याच्यात तुमचा फायदा आहे अशाच गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करत चला. आणि त्यासाठी तर आम्ही पहिल्यापासून सजेस्ट करतो की युट्यूब पासून आणि व्हिडिओ लेक्चर्स पासून थोडंसं लांब राहायचं. मॅक्झिमम सेल्फ स्टडीवरती भर द्यायचा आहे. तुम्हाला जो काही व्हिडिओ लेक्चर्स मधून जो अभ्यास करायचा असतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेळेमध्ये सेल्फ स्टडी करायचा आहे. साधारणतः 4 तास जर लेक्चर बघत असाल तर 7 ते 8 तास सेल्फ स्टडी, पुस्तकं वाचून, नोट्स वाचून, बनवून अशा पद्धतीने झाला पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चर बघणं म्हणजे अभ्यास करणं अजिबात नाहीये. जर तुम्हाला तसा कोण सल्ला देत असेल की माझ्यासोबत अभ्यास करा, 5 तास मी शिकवतो, 6 तास मी शिकवतो आणि तोच तुमचा अभ्यास आहे, तर तो चुकीचा सल्ला आहे. तो त्यांच्या फायद्यासाठी किंवा जो कोणी असेल त्याच्या फायद्यासाठी ते बोलतायत. तुमचा याच्यामध्ये खूप लॉस आहे. तर अशा या एक्झामच्या दिवसांमध्ये स्वतःला डिस्ट्रॅक्ट कमीत कमी ठेवा, अगदी एंगेज ठेवा स्वतःला स्वतःच्या अभ्यासामध्ये, प्लॅनमध्ये आणि एक्झिक्यूट पण करायचं. ठीक आहे, बाकी काही टेन्शन घेऊ नका. अभ्यास झालेला आहे तुमचा, तुम्हा सगळ्यांचा प्रॉपर अभ्यास झालेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने एक्झामला जा. सिलेबसमध्ये असं काय होतं, ऑलरेडी सगळं तुमच्या डोक्यामध्ये आहे. जे तुम्ही आतापर्यंत अभ्यासले त्याच्यावरतीच क्वेश्चन दिसतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की सर 10 दिवसांचं प्लॅनिंग सांगा. जे ऑलरेडी आपण बोललोय तेच आहे. त्याच्यानंतर सेकंड पेपरचं टाइम मॅनेजमेंट विचारलंय, ते सुद्धा आपण क्वेश्चन घेतलेला आहे. कंबाईनचा पण प्लॅन सांगा. तर हो, कंबाईनचा प्लॅन पण सांगणार आहे. एकदा राज्यसेवा होऊ द्या, त्याच्यानंतर आपण कंबाईन बद्दल पण बोलू. असंच तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न असतील ते विचारत राहा आणि थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न ठेवू. हे थोडंसं माझ्यासाठी पण नवीन होतं ना, त्यामुळे माझा आज जास्त वेळ गेलाय, म्हणजे तुमचा पण जास्त वेळ गेलाय. तर आय होप तुम्हाला हे पण संवाद आवडला असेल. तसा आवडला असेल तर कमेंट कराच. मात्र त्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा. ओके, तर तुमची आता इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.